नमस्कार. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. निरीक्षक निरीक्ष असतो. पाहणारा पाहायचं ते असतो आणि पाहणारा पाहायचं ते असतो. तेव्हा त्या दोघांमधला जो संबंध आहे, निरीक्षण म्हणजे पाहण्याची कला, ती महत्वाची आहे. आणि त्या पाहण्याच्या कलेमुळेच माणूस काय दर्जाचं पाहतो आणि काय दर्जाचा तो स्वतः परिवर्तित होतो, त्याच्यामध्ये बदल होतो, हे महत्वाचं आहे. इथपर्यंत सकाळी आपण आलो. आता ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे जे सकाळी पाहिलं, त्याचा आता एक्सटेन्शन पार्ट 1 म्हणजे त्याचा विस्तार पुढील भागात पाहूया. आणि अशा तऱ्हेनेच एक्सटेन्शन 1, 2, 3, 4 करत करत आपण शक्य झालं तर कृष्णमूर्तींचं सर्व तत्वज्ञान यथावकाश में जसं जमेल तसं पुढे पुढे आपण ते तत्वज्ञानाचा बोध घेऊ. तर आता ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड एक्सटेन्शन पार्ट 1 सकाळी पाहिलं तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड त्याची बेसिक लाईन पाहिली. आता एक्सटेन्शन पार्ट 1 म्हणजे विस्तार, आणि त्या विस्तारातला पहिला भाग पाहू. तर सकाळी आपण निश्चित पाहिलेलं आहे की स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण ही जी 5 ज्ञानेंद्रिये आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे माणसाला 5 तऱ्हेचं ज्ञान मिळतं. अशा अर्थाने 5 तऱ्हेचं ज्ञान मिळून एक पूर्ण ज्ञान किंवा एक पूर्ण मेंदूची अखंड प्रक्रिया कार्यरत असते किंवा ती प्रक्रिया पुरी होते. त्याकरता स्पर्श घेणारा आणि तो ज्याला स्पर्श करतो यामधील जो लिंकेज आहे, यामधील जो संबंध आहे, स्पर्श करणारा आणि तो ज्याला स्पर्श करतो यामध्ये जे आहे ते स्पर्श ज्ञान, पाहणारा आणि तो जे पाहतो यामधील अनुबंध आहे, यामधील जो संबंध आहे ते दर्शन, ऐकणारा आणि तो जे ऐकतो यामधील अनुबंध आहे ते श्रवण, वास घेणारा आणि तो वास ज्याचा घेतो यामधील अनुबंध आहे ते, तो कुठला अनुबंध आहे म्हणजे वास घेणारा आणि तो वास ज्याचा घेतो यामधील अनुबंध म्हणजे गंध. म्हणजे गंध कसा कलात्मकरित्या घेतला जातो, ती गंधाबद्दलची संवेदना, आणि चव घेणारा आणि तो ज्याची चव घेतो यामधील अनुबंध म्हणजे स्वाद. म्हणजे स्पर्शणारा स्पर्श करतो, स्पर्श ज्ञान, गंध घेणारा गंध ज्याचा घेतो त्यातील गंध, चव घेणारा आणि चव ज्याची घेतो त्याच्यातील चव किंवा रुची, पाहणारा आणि तो जे पाहतो याच्यामधील दर्शन, आणि ऐकणारा आणि तो जे ऐकतो याच्यामधील श्रवण. म्हणजेच स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, श्रवण ज्ञान, दर्शन ज्ञान आणि रुची ज्ञान, ह्या ज्या मधल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य याच्यामधील दर्शन, श्रोता आणि श्राव्य याच्यामधील श्रवण, स्पर्श करणारा आणि स्पर्श ज्याला करतो त्याच्यामधील स्पर्श ज्ञान, चव घेणारा आणि तो ज्या वस्तूची चव घेतो त्याच्यामधील रुचीचं ज्ञान, आणि वास घेणारा आणि तो वास ज्याचा घेतो त्याच्यामधील गंध ज्ञान. तेव्हा वस्तुतः आपण द्रष्टा दृश्य म्हणतो, पण त्याच्यात जो अनुबंध असतो तो दर्शनाचा असतो. अशा अर्थी स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, रुची ज्ञान, दर्शन आणि श्रवण, स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण ही ज्या ज्या गुणवत्तेची असतात त्या त्या गुणवत्तेनुसार माणसाचं ज्ञान आणि स्वाभाविक माणसाची गुणवत्ता ठरते. तर आता अत्यंत साधी गोष्ट आहे, अत्यंत ॲव्हरेज आपण ज्याला म्हणतो, सर्वसाधारणपणे स्पर्श, गंध, रुची, ज्ञान हे जर पाहिलं तर आपण म्हणतो काय, पिसाचा स्पर्श, फुलाचा गंध, त्यानंतर काही लोणच्याची गोडी,
किंवा मांस मटणाची गोडी, नंतर एखादं काय सिनेमाचं पाहणं, दुसरं काय भजनाचं किंवा आरडाओरडीचं ऐकणं, हे सुद्धा अत्यंत निम्नस्तरीय म्हणजे कमी प्रतीच्या पद्धतीने हे सुद्धा कळत न कळत स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, रुची ज्ञान, श्रवणाचं ज्ञान आणि दर्शनाचं ज्ञान म्हणून आहे. पण हे निम्नस्तरीय आहे. निम्नस्तरीय म्हणजे कमी प्रतीत आहे. आता ही जी प्रत आहे ती जशी वाढेल तस तसं माणूस वरच्या पातळीला जातो. तर स्पर्श ज्ञान, रुची ज्ञान, गंध ज्ञान, श्रवण आणि दर्शन याची प्रत वाढणं म्हणजे काय हे समजून घ्या. आपण पाहिलंय की स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण अवघा भरला नारायण. नारायण याचा अर्थ अयन म्हणजे घर म्हणजे अबोर्ड, आणि नारायण यातील नारायण याचा अर्थ अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स. नारायण म्हणजे सर्व तऱ्हेच्या जाती प्रजातीमधील नरनारी जिथून जन्माला येतात ते ठिकाण, अशा अर्थी नारायण म्हणजे चैतन्याचा महोदरी वा चैतन्याचा विशाल विराट सागर असा अर्थ होतो. म्हणून स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण हे तेव्हा आणि तेव्हाच उच्च पातळीचं असेल तेव्हा स्पर्श सुद्धा आपणाला विश्वाच्या मुळाशी आदिकारण म्हणून असलेल्या चेतनेचा स्पर्श जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपलं स्पर्श ज्ञान अत्युच्च प्रतीचं असेल. विश्वाच्या मुळाशी असलेल्या चेतनाचा गंध, चेतनेचा गंध म्हणजे चेतनेचा फ्लेवर, त्याचा स्वाद जेव्हा आपल्या जिभेला कळेल तेव्हा चवीचं ज्ञान अत्युच्च असेल. आणि त्याचा फ्लेवर म्हणजे गंध जेव्हा आपल्या नाकाला कळेल तेव्हा गंधाचं ज्ञान अत्युच्च असेल. ते चैतन्य जेव्हा आपण पूर्णत्वाने पाहू शकू तेव्हा पाहणारा पूर्णत्वाने चैतन्य असेल. अशा वेळेला दर्शन त्याच्या परमोच्च अवस्थेला असेल. आणि त्याच चैतन्याचा अति सूक्ष्म जो किनकिनाट चाललेला आहे, त्या चैतन्याच्या प्रवाहाचा जो अति सूक्ष्म आवाज चाललेला आहे तो जेव्हा आपण ऐकू शकू तेव्हाच आपलं श्रवण अत्युच्च पातळीला असेल. म्हणजे चैतन्याचं दर्शन, चैतन्याचं श्रवण, चैतन्याचा स्वाद हा नाका वाटे गंध म्हणून आणि जिभे वाटे एक त्या चैतन्याचा स्वाद म्हणजे त्या चैतन्याची प्रत ही ज्ञानी माणसाला कळते. आणि अर्थातच स्पर्शाद्वारे चैतन्याचा जो अत्युच्च दर्जाचा स्पर्श आहे तो कळतो. म्हणून स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण हे आपणाला जेव्हा विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याचं त्या 5 तऱ्हेचं अत्युच्च प्रतीचं ज्ञान होतं तेव्हा तोच माणूस स्वाभाविकरित्या अत्युच्च दर्जाचा असतो. आणि अशा वेळेला त्या माणसाला कळतं की स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण या 5 तऱ्हेच्या ज्ञानशाखा मिळून सरते शेवटी विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याचा बोध, शोध आणि त्याचं आकलन, त्याचं स्पष्टीकरण ते कळल्यामुळे आपल्यामध्ये होणारं परिवर्तन, आणि ते परिवर्तन आपल्यामध्ये होत असेल तर ते परिवर्तन कसं होतं हे लोकांना सांगून संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन घडवणं असं जेव्हा होतं तेव्हाच तो माणूस स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे केवळ आणि केवळ फक्त चैतन्याचंच स्वरूप आकलन करून घेतो. आणि असं हे चैतन्याचं स्वरूप आकलन ज्याला झालं तो स्वाभाविकच कोण असतो? मला आकलन होतं जेव्हा म्हणतो तेव्हा मी म्हणजे काय? द कंटेंट ऑफ आय इज मी, म्हणजे मी मध्ये जे सामावलेलं आहे त्यालाच मी म्हणतात. मग जर जेव्हा विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याचं जर एखाद्याला नीट आकलन झालं तर आता असा चैतन्याचा आकलन होणारा जो कोणी मी असतो त्याच्या दृष्टीने व्हॉट इज द कंटेंट ऑफ आय, म्हणजे आय मध्ये सामावलेलं काय. तर व्हॉट इज द कंटेंट ऑफ आय, सो फार सो गुड.
जे कृष्णमूर्ती, ज्ञानेश्वर, संत तुकाराम and all other Ashtavakra, Vasishtha, Vishwamitra, all other great people, Gautam Buddha, who have guided this society towards the divine energy. या थोर संत महात्म्यांनी या संपूर्ण समाजाला अत्यंत दिव्यत्वाकडे झेप घ्यायला व तिकडे जायला मार्ग दाखवला. अशा सर्व संत सज्जनांच्या दृष्टीने त्यांच्या आय म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा ते स्वतःला ज्ञानेश्वर सुद्धा स्वतःला आय म्हणतच होते, अष्टावक्रही म्हणतच होते, पण त्यांच्या आईचा कंटेंट काय होता? त्यांच्या आईचा कंटेंट होता इमॉर्टल एनर्जी म्हणजे अमर्त्य चेतना. हाच जेव्हा एखाद्या मीचा आशय असतो, अमर्त्य चैतन्य हाच जेव्हा एखाद्या मीचा सुस्पष्ट अर्थ असतो, अशाच लोकांना स्वाभाविकपणे त्यांचं दर्शन, त्यांचं श्रवण, त्यांचं स्पर्श ज्ञान, त्यांचं रुची ज्ञान आणि त्यांचं गंध ज्ञान, फक्त अशा आणि अशाच लोकांचं केवळ हे सर्व तऱ्हेचं 5 तऱ्हेचं ज्ञान मिळून खऱ्या अर्थाने एका अमर्त्य चैतन्याचं ते ज्ञान असतं. आणि अशा अमर्त्य चैतन्याचं ज्ञान म्हणजे नारायण. ज्या चैतन्यातून सर्व सगुण साकार जन्माला आलं, ते सगुण साकार ज्या चैतन्यातून आलं, तो चैतन्याचा मोहदधी आहे, ते चैतन्याचं घर, ते चैतन्याचा निवास म्हणजे चैतन्यातूनच सर्व सगुण साकार आलं. हे ज्या संत महात्म्यांना कळतं त्यांना त्यांच्या दृष्टीने त्यांचा कंटेंट ऑफ आय, त्यांच्या आयचा आशय दुसरा तिसरा काही नसून संपूर्ण विस्तारित असलेली ऑमनी प्रेझेंट म्हणजे विश्वात्मक, ऑमनी पोटंट म्हणजे सर्व सामर्थ्यवान आणि ऑमनिशंट ने ज्याने सर्व जाणलं जातं अशी सर्वज्ञ म्हणून सर्व व्यापक, सर्व शक्तिमान आणि सर्व ज्याने जाणलं जातं अशी सर्व जाणण्याची क्षमता फक्त अशा आणि अशा चैतन्यातच असते. हे ज्या ज्या लोकांना कळतं त्या त्या लोकांचा कंटेंट ऑफ आय म्हणजे त्यांचा मीचा आशय केवळ आणि केवळ विशुद्ध अमर्त्य ऊर्जा असाच असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपलं पूर्णच्या पूर्ण स्वरूप ज्यांना उलगडलं ते कधीच स्वतःला देह मानत नाहीत, 36 तत्व समजत नाहीत, ते कधीच स्वतःला सगुण साकार मानत नाहीत, ते स्वतःला निर्गुण निराकारही मानत नाहीत. तर या सर्व गोष्टी जिथून जन्माला आल्या ती अमर्त्य ऊर्जा म्हणजे आपण असं ते समजतात नव्हे, असं स्पष्ट दर्शन त्यांना त्यांचं होत असल्यामुळे अशा थोर माणसांचा कंटेंट ऑफ आय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्व काही ज्याच्यातून जन्माला येतं, सर्व काही ज्याच्या पायाभूत असण्यामुळे काही काळ दिसतं, नांदतं आणि सर्व काही परत त्या पायामध्ये म्हणजे अव्यक्तामध्ये विलीन होतं. म्हणजे अव्यक्तातून व्यक्तात येणे, व्यक्तामध्ये काही काळ नांदणे आणि परत अव्यक्तात जाणे, हे सर्व खेळ ज्याच्यामुळे चालतात ते शुद्ध विशुद्ध चैतन्य, ते ऑमनी पोटंट, ऑमनी प्रेझेंट आणि ऑमनिशंट चैतन्य हेच माझं रूप आहे असं या सर्व संत सज्जनांना नुसतं शब्दाने कळलेलं नसतं, तर अनुभूतीच्या पातळीला ते सतत आपला अनुभव स्वाभाविकपणे आय एम दॅट म्हणजे आय एम दॅट इमॉर्टल एनर्जी, I am that immortal energy that causes all types of forms and qualities and the moment of forms and qualities. म्हणजे मी ती चेतना आहे ज्या चेतनेतून सर्व आकार आले, सर्व गुण आले आणि त्याच्यातून हा संपूर्ण कार्यकलाप म्हणजे संपूर्ण जीवन व्यवहार आला. हे दुसरं तिसरं काही नसून ते शुद्ध चेतना आणि चेतना हेच माझं स्वरूप आहे अशी त्यांची त्यांच्या अनुभवातून खात्री पटलेली असते. आणि संपूर्ण आयुष्य ज्या वेळेला ह्या गोष्टीचा त्यांना बोध होतो तेव्हा ठीक आहे, एखाद्याला 20व्या वर्षी, एखाद्याला 40व्या वर्षी, एखाद्याला 50 किंवा एखाद्याला अगदी 60-70 वर्षी सुद्धा होईल,
पण एकदा का हा पूर्ण बोध झाला की तिथून उरलेलं पुढचं आयुष्य ते संपूर्ण आय एम दॅट, म्हणजे आय एम दॅट द बेस ऑफ द एक्झिस्टन्स, संपूर्ण अस्तित्वाचा बेस म्हणून जे आहे ती अमर्त्य ऊर्जाच मी आहे हे स्पष्टपणे त्यांना कळतं. त्यांच्यामध्ये त्याची धारणा पक्की होते आणि त्याच धारणेवर जेव्हा ते आपलं उर्वरित आयुष्य जगतात तेव्हा अर्थातच त्यांना कुठल्याही तऱ्हेच्या भेद अभेदाची बाधा होत नाही, कुठल्याही तऱ्हेचं डावं उजवं त्यांच्यामध्ये असत नाही, कुठल्याही तऱ्हेचं उंच ठेंगू नाही, कुठल्याही तऱ्हेचे जात धर्म गोत्र कुल नाही, कुठल्याही तऱ्हेचा देश नाही, अस्मिता नाही, कुठल्याही तऱ्हेचं युद्ध नाही, कुठल्याही तऱ्हेचे स्वाभाविक दुर्गुण नाहीत आणि कुठल्याही तऱ्हेचे सद्गुणी नाहीत. कारण गुण म्हटलं की दुर्गुण आले, दुर्गुण म्हटलं की सद्गुण आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने जे स्वतःला चैतन्य समजतात ते समत्वाच्या अधीन असलेले, म्हणजे जागेपणी समाधीत असलेले महात्मे असतात. आणि असे जे जागेपणी समाधीत असतात तेच तेच हे कृष्णमूर्तींसारखे ते जागेपणी समत्वाच्या अधीन असून आपण सर्व विश्वाच्या मुळाशी जे व्यापक तत्व आहोत ते आपणच आहोत असा जेव्हा त्यांना बोध होतो तेव्हा ते म्हणतात आय एम दॅट, तेव्हा ते म्हणतात आय एम द युनिव्हर्स. आणि जर एखादा मी स्वतःला स्पष्ट ज्ञानामध्ये विश्व म्हणून जाणत असेल तर विश्व आणि मी याच्यामधलं अंतर आपोआप नाहीच होतं. विश्वामध्ये आणि अशा ज्ञानी माणसामध्ये जेव्हा अंतर नसतं तेव्हाच भेदाभेद जातात, तेव्हाच सर्वाप्रती करुणा निर्माण होते. आता करुणा, करुणा याचं द रूट मिनिंग ऑफ कंपॅशन इज सॉरो, म्हणजे कंपॅशन किंवा करुणा याचा मूळ अर्थ दुःख असा आहे. मग आता बघा, जर मी म्हणजे विश्व आहे तर विश्वामधील ते लोक अनेक सुख दुःख भोगतात. ते का भोगतात तर या लोकांना कळतं की सुख आणि दुःख हे बघायला गेलं तर एक गोष्ट जेव्हा आपल्याला सुखवाद वाटते तेव्हा तीच गोष्ट दुसऱ्याला दुःखावं वाटते. एक दुःख आपल्याला दुःख वाटतं तेव्हा ते दुःख दुसऱ्याला सुख वाटतं. कधी कधी आपल्याला जे सुख वाटतं ते दुसऱ्याला दुःख वाटतं. म्हणजे बघा कसं ते साधी गोष्ट आहे. एखादी गोष्ट अत्यंत मर्यादित आहे आणि ती गोष्ट या समाजातील काही लोकांना मिळाली तर त्या गोष्टीपासून उर्वरित लोक वंचित राहतात. म्हणजे मिळाली, एक गोष्ट मिळाली याचं काही जणांना सुख आहे आणि ती गोष्ट मिळाली नाही याचं उर्वरितांना दुःख आहे. म्हणजे मिळण्यामध्ये जसं सुख आहे तसं ती वस्तू ज्याला मिळत नाही त्यांना ते दुःख होतं. म्हणजे मिळणे याच्यामध्येच काही जणांना न मिळणे आहे. दुःख मला मिळालं याचा अर्थ तसा आहे की मला दुःख मिळालं, म्हणजे काही जणांना ते मिळालं नाही म्हणजे ते सुख मिळालं. म्हणजे एखादी वस्तू मला मिळाली नाही तेव्हा मी दुःखी आहे, पण ती वस्तू ज्यांना मिळाली ते सुखी आहेत. म्हणजे एकच वस्तू सर्वांना प्रिय असेल तर ती ज्याला मिळते तो सुखी आणि मिळत नाही तो दुःखी. म्हणजे अशा अर्थाने सुख दुःख हे काल्पनिक आहे. म्हणजे आंबा ज्याला मिळाला तो खुश झाला, नाही मिळाला तो दुःखी झाला. मग आता आंबा मिळणं आणि न मिळणं हे नेमकं दुःख आहे किंवा कसं, याचा जर आपण विचार केला तर वस्तूची प्राप्ती आणि अप्राप्ती याच्यामध्येच आनंदाची थोडीफार स्थिती म्हणजे सुख आणि अप्राप्ती झाल्यामुळे न मिळाल्याची निराशा म्हणजे दुःख. म्हणजे मिळणे आणि न मिळणे याच्यातूनच आशा निराशेचा खेळ सुरू होतो. आणि आशा निराशेचा खेळ म्हणजेच एका बाजून जे सुख ते दुसऱ्या बाजून दुःख, पण दुसऱ्या बाजून जे दुःख ते मूळ बाजून सुख असतं. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आशा निराशेचा खेळ म्हणजे सुख दुःखाचा खेळ. आणि खरं पाहायला गेलं तर अपेक्षा धरण्यामुळेच सुख दुःखाची निर्मिती होते. हे जेव्हा स्वतःला शुद्ध चैतन्य समजणाऱ्या लोकांच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी स्वाभाविकच आपण जर विश्वाच्या मुळाशी असलेली अमर्त्य चेतना हेच आपलं रूप आहे तर त्या चेतने आधारे
मिळणाऱ्या लहान सहान वस्तू आणि त्याच्याद्वारे निर्माण होणारं सुख दुःख हे दुसरं तिसरं काही नसून क्षुद्र इच्छातून क्षुद्र दुःख निर्माण होतं आणि क्षुद्र इच्छा पूर्ण झाली की क्षुद्र आनंद मिळतो. अशा तऱ्हेने सुख आणि दुःख हे दुसरं तिसरं काही नसून मिळणं आणि न मिळणं आणि तेही अत्यंत क्षुद्र गोष्टीबाबत अपेक्षा असणं, याच्यातून सुख दुःख नावाच्या खोट्या भ्रामक गोष्टी निर्माण होतात. मग आता सर्वात उच्च काय आहे? आपण विश्वाच्या मुळाशी असलेली अमर्त्य ऊर्जा आहोत त्याचं ज्ञान. आणि ते ज्ञान तर निश्चितच प्रत्येकाला होऊ शकतं, कारण आत्मज्ञान आपण कोण आहोत याचं ज्ञान प्राप्त करून घेणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु तो नुसता हक्क असून चालत नाही, तो हक्क साबित करावा लागतो. म्हणजे आत्मज्ञानासाठी आपल्याला काही खास गोष्टी पाहाव्या लागतात. आता आत्मज्ञान म्हणजे कसं पाहायचं त्याऐवजी आपण बघू. आता एखादी गोष्ट, समजा एखादी गोष्ट वक्ता पाहतोय, त्याला दिसतंय समोर काही माणसं रडणारी आहेत आणि काही माणसं हसणारी आहेत. तर स्वाभाविकपणे हसणाऱ्यांबद्दल त्याला वाईट वाटेल असं नाही, पण त्याच्या लक्षात येईल त्यांना काहीतरी मिळालंय. आणि रडणाऱ्यांबद्दल त्याच्या लक्षात येईल त्यांना काही मिळालं नाही. म्हणजे मिळालं नाही ते थोडेफार अधिक दुःखी आहेत. मग आता सुखी आहेत ते सुखातच आहेत ना, त्यांना काही आता सुख असल्यामुळे सध्या ते देहभान हरपलेले आहेत, पण दुःखी आहेत ते रडतायत. मग त्या दुःखाशी जेव्हा ज्ञानी माणूस एकरूप व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्यांचं दुःख हे सुद्धा तुलनेने क्षुद्र आहे आणि जे सुखी आहेत त्यांचं सुख सुद्धा तुलनेने क्षुद्र आहे. कारण ही दोन्ही सुखी आणि दुःखी माणसं एखाद्या वस्तूची, एखाद्या विषयाची मागणी करतायत, पण त्यातील जर एखादा विश्वाच्या मुळाशी जे शुद्ध चैतन्य आहे त्याचा शोध घेईल तर त्याला त्याचा बोध होईल. आणि जे आपण आहोत असा आपल्याला बोध होतो ते आपणच असतो असा जेव्हा एक नवीन शोध लागतो त्याला आत्म्याचा शोध म्हणतात. म्हणून माणूस जेव्हा व्यक्ती, वस्तू याबद्दल आणि आपलं एखाद्यावर अवलंबून असणं किंवा दुसरा आपल्यावर अवलंबून असतो, आपल्यावर दुसरा अवलंबून असला तरी काही माणसांना सुख वाटतं का? तर त्यांना वाटतं की दुसऱ्या कोणासाठी तरी मी इनडिस्पेन्सिबल आहे, दुसरा माझ्यावर कोणतरी अवलंबून आहे. याच्यातून सुद्धा मानसिक सुख शोधणारे जे लोक आहेत त्यांना ते सुख हे सुख नाही हे कळत नाही. दुसरा कोणीतरी आपल्यावर अवलंबून असावा, दुसरा कोणतरी गुलाम असावा आणि आपण धनी असावं आणि आपण धनी असल्याचं सुख यावं, म्हणजे अत्यंत क्षुद्रतेच्या सुखाला आपण सुख म्हणतो. तसंच एखादा जो दुःखी आहे त्याला जे दुःख वाटतं ते सुद्धा कसं काल्पनिक आहे बघा. एखादा माणूस अन्न वस्त्र निवारा मिळते, त्याला लहानसं घर आहे आणि त्याचं जीवन तसंही सुरळीत चाललंय, पण शेजाऱ्याजवळ गाडी आली की आपल्यापेक्षा त्याला काहीतरी थोडं जास्त मिळतं आणि ते आपल्याजवळ नाही असा जेव्हा तो माणूस विचार करतो तेव्हा अन्यथा अन्न वस्त्र निवारा आणि जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी यथास्थित मिळत असून सुद्धा आपल्या शेजाऱ्याजवळ जर काही थोडं जास्त आलं तर ते आपल्याजवळ नाही असं समजून जेव्हा माणूस दुःख करायला लागतो तेव्हा असा दुःखी माणूस सुद्धा कळत न कळत क्षुद्रतेच्या नादी लागल्यामुळे, म्हणजे बघायला गेलं तर गाडी वाचून आपलं जीवन अडत नाही. आपल्याजवळ पुरेसा पैसा आहे, आपल्याजवळ अन्न वस्त्र निवारा आहे आणि प्रवास करायचा झाला तर आपण भाड्याच्या गाडीने जाऊ शकतो. अशा वेळेला माझ्या मालकीची गाडी नाही म्हणून जेव्हा दुःख होतं तेव्हा ते दुःख सुद्धा क्षुद्र वस्तूच्या अभिलाषेपोटीच होतं. म्हणून क्षुद्र वस्तूच्या अभिलाषेपोटी होणारं दुःख आणि क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीमुळे झालेलं सुख हे दोन्ही क्षुद्रातूनच आलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपलं सुख दुःख हे क्षुद्र असतं. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा ती क्षुद्रता आपल्या अंतःकरणातून गेली याचा अर्थ असा आहे आपली जी वैश्विक चेतना आहे, जे आपलं मूळ रूप आहे, ती चेतना आपण क्षुद्र गोष्टीमध्ये त्याचा खर्च करत नाही आणि आपण आपल्या जागी उजेडी राहिले उजेड होऊनी असे असू शकतो. अशी जी स्थिती आहे तीच खरी तर
ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याची अंतिम व याची अत्यंत उत्तम स्थिती आहे. म्हणून जेव्हा मी म्हणतो तेव्हा अनेकानेक सर्व जगातील माणसं स्वतःला मी म्हणतात. म्हणून मी हे व्यक्तीचंही रूप आहे आणि मी हे समष्टीचंही रूप आहे. म्हणजे एकातूनच अनेक होतात आणि एकातून अनेक होतो त्यालाच समाज म्हणतात. म्हणजे मीच दुःख हे समाजाचं दुःख आहे आणि मीच सुख हे समाजाचं सुख आहे. आणि बरीचशी आपली सुख दुःख ही क्षुद्र अपेक्षांवर आधारित असतात. म्हणून खरं बघायचं गेलं तर आपली सुख दुःख ही अत्यंत छोट्या 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 गोष्टींच्या मागे लागल्यामुळे क्षुद्रतेच्या हव्यासापोटी निर्माण होतात. हे जर लक्षात येईल तर आपलं सुख दुःख हे क्षुद्र हव्यासापोटी क्षुद्र अपेक्षेपोटी आल्यामुळे क्षुद्र सुख आणि क्षुद्र दुःख हे मुळात सुख नव्हेच आणि दुःख नव्हेच हे लक्षात येईल. परंतु हे जेव्हा आपण एखाद्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखाशी एकरूप होऊन त्याचं दुःख जाणून घेतो तेव्हा कळलं. म्हणून बऱ्याच वेळेला दुःखी माणसं ही ज्या कारणाने दुःखी होतात ते कारण त्यांच्या अपेक्षा या बऱ्याच वेळा अत्यंत क्षुद्र अपेक्षातून ती दुःखी होतात. आणि सुखी माणसं सुद्धा क्षुद्र अपेक्षाच्या तात्पुरत्या पूर्तीमधून सुखी होतात. कारण दुःख कायम टिकत नाही, सुख कायम टिकत नाही. म्हणून अपेक्षा आली, पूर्ण झाली, आनंद वाटला, नाही पूर्ण झाली, दुःख वाटलं. परंतु ज्याची अपेक्षा पूर्ण होत नाही त्याची पुढे कधीतरी होते त्याला सुख वाटतं. आणि ज्याच्या जो आज श्रीमंती आहे तो पुढे काहीतरी दुःखी झाला, गरीब झाला की त्याला दुःख वाटतं. आणि गरिबी श्रीमंती, उच्च नीच, वर खाली, जन्म मृत्यू ह्या संपूर्ण अवस्था चक्राकार पद्धतीने चालत असल्यामुळे जे शाश्वत नसतं त्याला सुखही म्हणता येत नाही आणि जे शाश्वत नसतं त्याला दुःखही म्हणता येत नाही. अशा अर्थी सुख दुःख ह्या क्षणिक गोष्टी आहेत आणि या क्षणिक गोष्टी आपणाला खरोखरच सुखी दुःखी करतात. कारण आपण अत्यंत क्षुद्र गोष्टीच्या मागे असतो. आपण जर आपलं स्वरूप म्हणजे काय याचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येकाचं स्वरूप म्हणजे अनंत अमर्त्य ऊर्जा जी जिच्यामध्ये कधी भर पडत नाही आणि जी कधी घटत नाही असं आपलं अनंत अमर्त्य ऊर्जा हे जे रूप आहे हे जेव्हा आपणाला कळतं तेव्हा खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड तेव्हा खऱ्या अर्थाने द्रष्टा हा दृश्याकडे पाहून आपण ती ऊर्जा आहोत असं त्याला दर्शन होतं. तेव्हा खऱ्या अर्थाने द्रष्टा या ऊर्जेचं जे काय फोनेटिक्स आहे, काही ध्वनी आहेत ते आपल्या अंतःकरणात ध्यानाद्वारे जाणतो आणि ऊर्जेचं फोनेटिक्स ध्वनी जाणून तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं श्रवण सुद्धा ऊर्जा रूप असतं. आपलं ज्ञान सुद्धा ऊर्जा रूप असतं. म्हणजे दर्शन ऊर्जा रूप आहे, श्रवण ऊर्जा रूप आहे. आपणाला स्पर्श सुद्धा त्या ऊर्जेचा झाल्यामुळे आपण नेहमी सुहास्य वदन प्रसन्न दर्शन असे असतो. म्हणजेच ऊर्जेचं स्वच्छ दर्शन आपणाला सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मितमधुभाषण शुद्ध मनोधा सदैव सत्याचरण अशा 6 दैवी गुणांची प्राप्ती करून देते. जेव्हा आपली पंचज्ञानेंद्रिय आपलं रूप अनंत चेतना म्हणून पाहतो. म्हणजे जेव्हा आपले डोळे आणि त्याच्या पाठी कंडिशन न झालेला मेंदू आणि मन जेव्हा आपले डोळे आणि त्याच्या पाठी असलेलं ओपन हार्ट माइंड अँड ब्रेन असं असतं तेव्हा आपले डोळे आपलं दर्शन अनंत अमर्त्य ऊर्जा म्हणून घेतो. तेव्हा आपले कान आपलं श्रवण म्हणजे अनंत अमर्त्य ऊर्जेचा ध्वनी म्हणून करतो. तेव्हा आपला स्पर्श आपल्याला अनंत अमर्त्य ऊर्जेचा स्पर्श म्हणून जाणवू लागतो. तेव्हा आपल्या नाकामध्ये त्या अनंत अमर्त्य ऊर्जेचा जो फ्लेवर आहे तो गंध म्हणून येतो आणि त्याचीच चव आपल्या अंतःकरणात रेंगाळत असते. म्हणून अनंत अमर्त्य ऊर्जेची चव जेव्हा अंतःकरणात रेंगाळते आणि अंतःकरणात रेंगाळणारी चव, अंतःकरणात रेंगाळणारं दर्शन, अंतःकरणात रेंगाळणारं श्रवण
अंतःकरणात रेंगाळणारा स्पर्श आणि अंतःकरणात रेंगाळणारा गंध. आता स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण, आता हा जो असीम अनंत चैतन्याचं स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा स्वाभाविकपणे आपली चर्मदृष्टी म्हणजे नेहमीचे डोळे, चर्म श्रवण म्हणजे कानाद्वारे केलं जाणारं श्रवण, चर्मगंध म्हणजे नाकाद्वारे घेतला जाणारा गंध, चर्मस्पर्श म्हणजे स्पर्शाद्वारे किंवा त्वचेद्वारे होणारं स्पर्श ज्ञान आणि चर्म चव म्हणजे जिभेद्वारे होणारं ज्ञान, हे आता त्या बाहेरच्या इंद्रियांवर अवलंबून नसतं, तर आपल्यातली ऊर्जाच आपणाला तिचं दर्शन घडवते, तिचं श्रवण आपण करतो, तिची चव आपण चाखतो, तिचा गंध आपण घेतो आणि तिचा स्पर्श आपण अनुभवतो. हे जेव्हा होतं तेव्हा अंतःकरण आतमध्ये खोलवर जे करण म्हणजे इंद्रिय आहे त्याला अंतःकरण म्हणतात. आणि त्या अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार असं आहे. मन काय करतं, अनेकानेक कल्पना आत घेतं. बुद्धी काय करते, योग्य ते ठेवते आणि अयोग्य ते बाहेर टाकते. आता योग्य ते घेतल्यानंतर त्याचं चिंतन जिथे होतं त्याला चित्त म्हणतात. आणि इथे एक प्रॉब्लेम आहे, आपण योग्य ते घेतलं म्हणून जेव्हा मी योग्य ते पाहतो, मी योग्य ते ऐकतो, मी योग्य ते स्पर्शतो, योग्य त्याचा गंध मला मिळतो, योग्य त्याचा मला स्पर्श ज्ञान होतं, असं म्हणता म्हणता न कळत हा जो मी आहे तो या सर्व अफाट गोष्टीचं ज्ञान घेता घेता नकळत आपल्यामध्ये हा जो मी आहे तो बलदंड होतो. आणि मी जसं आहे तसं कोणी नाही म्हटलं जातं, तेव्हा परत मी म्हणजे विश्व आहे याचं ज्ञान आपल्या अंतःकरणातून नाहीच होऊ शकतं. म्हणून मनाचं कार्य कल्पना आत घेणं, बुद्धीचं कार्य अत्यंत योग्य गोष्टी आहेत म्हणजे आपली वैश्विकता आहे तेवढंच साबूत ठेवणं, चित्ताचं कार्य आपण वैश्विक आहोत याचंच चिंतन करणं, हे जेव्हा अत्यंत उच्च प्रतीचं असतं तेव्हा आपल्यातला पर्सनल मी हा नाहीसा होतो आणि तेव्हा अहंकार नाहीसा होतो. आणि जिथे मी नाही तिथे ते आहे, जिथे मी नाही तिथे आपलं वैश्विक अमर्त्य अनंत चैतन्य त्याचं रूप आहे, त्याचा स्पर्श आहे, त्याचा गंध आहे, त्याची चव आहे आणि स्वाभाविकच त्याचं दर्शन आहे. म्हणजेच आपण नारायण आहोत, आपण विश्वाच्या मुळाशी असलेलं अनंत अमर्त्य चैतन्य आहोत. याचं जेव्हा स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पाचही तऱ्हेने ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञान अंतःकरणामधील मनबुद्धी याचं जे कार्य आहे ते सांगून झालं. अहंकार आता नाही. आणि जेव्हा चित्तामध्ये केवळ आणि केवळ आपल्या असीम अनंत अशा असण्याचं जेव्हा चिंतन चालू असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आय एम द युनिव्हर्स अशा तऱ्हेचं सातत्याने परसेप्शन चालू असतं. तेव्हा जो मनुष्य सतत 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 आपण विश्वव्यापक चैतन्य आहोत, आपण सर्व शक्तिमान चैतन्य आहोत, आपण सर्व ज्याने जाणलं जातं असं चैतन्य आहोत, याच चिंतन जेव्हा सतत अंतःकरणात चालू असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, टचर इज द टच, स्मेलर इज द स्मेल्ड, टेस्टर इज द टेस्टेड अँड लिसनर इज द लिसन. तेव्हाच खऱ्या अर्थाने पाहणारा पाहायचं ते, ऐकणारा ऐकायचं ते, चव घेणारा चव घ्यायचं ते, स्पर्श घेणारा स्पर्श ज्याचा होतो ते आणि गंध घेणारा ज्याचा गंध होतो ते. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपलं पूर्ण स्वरूप दुसरं तिसरं काही नसून अनंत अमर्त्य ऊर्जा हे आपलं पूर्ण स्वरूप जाणतो. आणि अशा जाणीवेमध्ये निशिदिनी ज्याचा ध्यास असतो त्याला निरिध्यास म्हणायचं. म्हणून आपल्या शुद्ध असणेपणाचा निरिध्यास म्हणजे आपण केवळ आणि केवळ सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं अनंत अमर्त्य चैतन्य आहोत हे जेव्हा कळतं तेव्हाच खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे त्याच्या अत्युच्च प्रतीचं असतं. तेव्हा लिसनर इज द लिसन, स्मेलर इज द स्मेल्ड, टचर इज द टच
आणि टेस्टर इज द टेस्टेड असं आपलं अत्युच्च स्वरूप तेव्हाच एकवटलेलं असतं. आणि त्या एकवटलेल्या अशा आपल्या अनंत अमर्त्य ऊर्जेमध्येच स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, दृश्य ज्ञान, श्रवणाचं ज्ञान आणि अर्थातच चवीचं ज्ञान एकवटलेलं असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने चैतन्यामध्येच ह्या 5 तऱ्हेच्या चॅनलचा जन्म होतो. म्हणून स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण अवघा भरला नारायण. या 5 ज्ञानेंद्रियामध्ये केवळ आणि केवळ विश्वाच्या मुळाशी असलेली अमर्त्य अनंत चेतन आहे. म्हणून पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आणि पंच ज्ञानेंद्रिये हे दुसरे तिसरे काही नसून चेतनेचेच ते पंच आविष्कार आहेत. आणि या चेतनेचे पंच आविष्कार जेव्हा अमर्त्य अनंत चेतना म्हणून एखादा जाणतो, तेव्हा अशा माणसाच्या मनातून सुखदुःखाचे क्षुद्र विषय आणि त्याच्याबद्दलच्या क्षुद्र अपेक्षा अनायसे नाहीशा होतात आणि तो निरीच्छ होतो. कारण ज्याची ज्याची इच्छा धरावी ते सर्व ज्याच्यातून निर्माण होतं. तो चैतन्याचा मोहदोधी तो स्वतःच असल्यामुळे जो स्वतःच नारायण आहे, जो स्वतःच चैतन्याचा सागर आहे, त्याला नुरे मुळीयता अधिक उणे, पण त्याच्या दृष्टीने काही अधिक नसतं, उणे नसतं. केवळ सारा नारायण, केवळ सारा नारायण, केवळ सारा नारायण. म्हणजे केवळ आणि केवळ सर्व काही अमर्त्य अनंत चैतन्य सागर आहे असं ते अत्युच्च प्रतीचं ज्ञान असतं. आणि असा ज्ञानी माणूसच खऱ्या अर्थाने एक आणि अनेक असतो. असा ज्ञानी माणूसच माणूस म्हणून एक पण असतो आणि विश्व मानव म्हणून समग्र पण असतो. असा खरा माणूसच अनुरेणुया थोकडा आणि तुका आकाश एवढा असतो. असा माणूसच अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विराट असतो. तो अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विराट असल्याचा जेव्हा आपणाला अनुभव येतो, तेव्हा आपल्या अंतःकरणातून भेदाभेद अनायसे निघून जातात. जसा सूर्य येणं म्हणजे अंधार जाणं, तसा ज्ञान येणं म्हणजे अज्ञान जाणं, अशी ती स्वाभाविक गोष्ट असते. परंतु त्यासाठी आपलं जे अँकरिंग आहे, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीशी ती गोष्ट अनुभवताना आपला मी विसरला तरच त्या गोष्टीमध्ये मी विसरून आपण अँकर झालो. म्हणजे त्या गोष्टीमध्ये मी विसरून त्या गोष्टीशी जेव्हा आपण लीन होतो, म्हणून जेव्हा समग्रतेमध्ये व्यक्ती समग्र म्हणून लीन होते, तेव्हा समग्रतेचा आशय म्हणजेच स्वरूप म्हणजेच अनंत अमर्त्य आपण ऊर्जा आहोत हे त्याला स्वाभाविकपणे कळतं. आणि असं जेव्हा परफेक्ट अँकरिंग म्हणजे लीन होण्याची कला जेव्हा तुम्हाला साधते, तेव्हा आणि तेव्हाच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा विशेष अर्थ जो जे कृष्णमूर्तींना अभिप्रेत आहे तो आपल्या लक्षात येतो. म्हणून प्रत्येक मीला, प्रत्येक क्षणी, प्रत्येक मीला आपला मी नष्ट करता येणं म्हणजे क्षण अनुभवणं आणि त्या क्षणामध्ये मी सकट मरणं, पुढचा क्षण अनुभवणं, पुढचा क्षण अनुभवणं, पुढचा क्षण अनुभवणं. प्रत्येक क्षणाचा त्याग प्रत्येक क्षणामध्ये मी रहित होऊन जेव्हा होतो, किंवा प्रत्येक क्षण मी रहित जेव्हा अनुभवला जातो, तेव्हा आत्ताचा क्षण मी रहित आहे, पुढचा मी रहित आहे, त्याच्या पुढचा मी रहित आहे. म्हणजे अखंड जीवन जेव्हा मी रहिततेने अनुभवलं जातं, तेव्हा केवळ आणि केवळ या संपूर्ण ज्ञानाचा आनंद घेण्यासाठीच आपण या जगात आलेलो आहोत हे कळतं. आणि जेव्हा आपण म्हणतो जान है तो जहान है, म्हणजे जान है तो जहान है म्हणजे काय, मी आहे म्हणजे विश्व आहे. आता जान याचा अर्थ प्राण, म्हणजे ज्या अर्थी आपल्यामध्ये प्राण आहे त्या अर्थी विश्व म्हणजे समजून घ्यायची आपली ताकद आहे. पण जान है तो जहान आहे याचा अर्थ जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विश्व आहे. म्हणजे जीवात जीव आहे तोपर्यंतच विश्व म्हणजे काय याचा उलगडा होऊ शकतो. म्हणून जान याचा अर्थ मुळी जानना, आपला जन्मच, आपला जो जन्म आहे, आपला जन्म कशासाठी झाला,
हे जाणण्यासाठीच आपला जन्म कशासाठी झाला हे जाणण्यासाठीच आपल्यामध्ये ज्ञान म्हणजे प्राण असतो. म्हणजे प्रत्येक माणसाचा जो प्राण आहे तो मी आणि विश्व यातील नाते संबंध उलगडून नव्हे आपणच सर्व आहोत हे कळण्यासाठीच आपला जन्म आहे. म्हणून प्रत्येकाचा जन्म आणि प्रत्येकाची जाण म्हणजे प्रत्येकाचा जिवंतपना हा केवळ आणि केवळ अशा अगाध असीम आणि अत्युच्च ज्ञानासाठीच आहे. म्हणून ज्ञान याचा अर्थ जानना. जान याचा अर्थ काय? ज्ञान में जान आहे म्हणजे जिवंत असणं याचा अर्थच शुद्ध ज्ञान जाणणं आणि आपलं रूपच मुळी शुद्ध ज्ञान आहे समजणं. हे जर झालं आणि अशा तऱ्हेने मी रहित जर आपण विराट गोष्टीमध्ये विसर्जित होऊ शकलो तर मी रहित जी विराट गोष्ट आहे त्यालाच कळत न कळत परमेश्वर आत्मा वगैरे म्हणतात. त्या नावावर जाऊ नका. पण मी रहित विश्वव्यापक असणं हेच ते परमेश्वराचं दर्शन आहे हे समजा. आणि हाऊ टू अँकर एखाद्या गोष्टीमध्ये मी रहित होऊन आपण कसं विलीन होणार याचा अभ्यास करा. बिंदूने सिंधू मध्ये जाऊन बिंदुत्व नष्ट होणं याचा अर्थच तो सिंधू होणं आहे हे लक्षात घ्या. हेच ते ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचं इंगित आहे. तर आता ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व सकाळी आपण बेसिक पाहिलं. आता ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व एक्सटेन्शन पार्ट 1 पाहिलं. आता याच्यातून नातेसंबंध म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, सर्व गोष्टी याच ज्ञानाच्या उजेडात आपण पुढे पुढे तपासून पाहणार. तर उद्याच्या भागात ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व एक्सटेन्शन नंबर 2 ते आपण उद्या त्याचं चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. अस्तु.